मोफत गणवेश वितरण कार्यक्रम या कार्यक्रमाचे प्रज्वलन मान्यवरांच्या सोबत या ठिकाणी संपन्न होत आहे। सर्व मान्यवरांच्या सोबत या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे आणि या शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाची आपण सुरुवात करत आहोत। या कार्यक्रमाचं प्रस्तावित तत्पूर्वी आपण नवागतांचे इथे स्वागत बोरकर सॉरी साहेब या ठिकाणी आपल्याला प्राथमिक शिक्षकांना साई प्रसाद पावली तयार राहायचा आहे। मी यानंतर अष्टावी प्रवीण प्रभू यानंतर प्रथम चेतन पाटील यानंतर अधिकारी आदरणीय नेताजी यानंतर येताचे पुढचे विद्यार्थी या त्यांना एकत्र गणवेश वितरित केला जातोय। जी बैठक व्यवस्था होती ती बैठक व्यवस्था करण्यासाठी आम्ही पालकमंत्री महोदयांना विनंती केली आणि त्याच वेळेला साहेबांनी सांगितलं मला माझ्या लक्षात आहे सर काळजी करू नका आणि साहेब मला अतिशय सांगायला आनंद वाटतो आपण आयटीआयमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीची व्यवस्था एवढंच काय तिथं रंगकाम पंखे लाईट ट्यूबलाईट जे काही मुलांना आवश्यक असेल तयारी करून दिली आहे त्याबद्दल पालकांच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो। कारण एक पालकांची विनंती व्यवस्थापन कमिटीची छोटासा सत्कार या ठिकाणी पालक करत आहेत। ही जी व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर नासा इस्रोला साहेब मला सुद्धा जाण्याची संधी मिळाली हे केवळ तुमच्यामुळे, कारण आमच्या शाळेतले 5च्या 5 मुलं दामलेपली होती आणि मग ती संधी गाडवे साहेबांनी मला दिली। एक सुंदर उत्कृष्ट मुलांना जो आनंद आहे, कारण प्रत्येक मुलाने जेव्हा आपला अभिप्राय पाठवला त्यावेळेला त्या अभिप्रायावरती या ठिकाणी मुलांनी जे आपलं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन केलं, कौतुक केलं। केवळ पालकमंत्र्यांच्यामुळे आम्ही या ठिकाणी या इस्रो दौरा आणि भविष्यात नासा दौरा आहे। गेल्या वर्षापासून नगरपालिकेला ही संधी आपण देतात त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो आणि असेच यापुढे जास्तीत जास्त मुलांना याची संधी मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद। भीती मला वाटत होती म्हणून मी रमेश पानसे सरांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तो निर्णय घेताय, डोळे झाकून मुलांना मराठी शाळेत घाला, पुढे तुम्ही मला धन्यवाद द्याल। आणि खरोखरी आज मी कंटेंटेड आहे की माझी मुलं मराठी माध्यमातून शिकूनही चांगली प्रगती त्यांची होतीये। तर त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचं मी स्वागत करते की ज्या विश्वासाने तुम्ही या शाळेत मुलांना घातलंय तो विश्वास भविष्यात सार्थ करणं ही आता आमची म्हणजे प्रशासनाची आणि शिक्षकांची जबाबदारी आहे आणि ज्या जबाबदारीने आम्ही यांचा स्वीकार केला या मुलांचा ती जबाबदारी ही शाळा नक्की निभावेल असं मी तुम्हाला आश्वासन देते आणि यांच्या गुणवत्तेवर आम्ही नेहमी लक्ष पुरवू। यांना जे काही यासाठी विकासासाठी लागणारी मदत आहे ती नेहमीच पालकमंत्री महोदय करतात। अतिशय चांगल्या दर्जाची इमारत या मुलांसाठी उभी राहते। आज पहिलीच ज्यांनी प्रवेश घेतलाय त्यांना तर नक्कीच हायस्कूलला जायच्यात या नवीन इमारतीमध्ये प्रवेश करायला मिळणार आहे। त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही सगळे भाग्यवान आहात। तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा खूप शुभेच्छा देते आणि या नवीन आलेल्या चिमुकल्यांना माझ्यातर्फे आणि प्रशासनातर्फे ऑल द बेस्ट। थँक्यू। जे पालक आपल्या मुलांना घालतात ते खरोखरच सुजाण पालक आहेत। म्हणून सुजाण पालक, उत्साही सर्व विद्यार्थी, सर्व शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, शाळेचा पहिला दिवस म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचा एक आनंदाचा दिवस असतो। नवीन दप्तर, नवीन पुस्तक, नवीन युनिफॉर्म
या सगळ्या गोष्टी आज मिळत असतात आणि पालकांनाही एक प्रकारचा आनंद असतो, कारण नवीन वर्गामध्ये आपलं मूल दाखल होत असतं. आज सगळ्यांना सांगायला खूप आनंद होतोय की दामले विद्यालयाच्या या विकासाकडे किंवा हा विकास होण्यामागे सगळ्यात मोठं योगदान आहे ते सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांचं. कारण ज्या वेळी या शाळेच्या विकासासाठी अडचणी आल्या त्याच्या वेळी आम्ही हक्काने साहेबांकडे जातो आणि साहेब शिक्षणासाठी कधीच काही नाही म्हणत नाही. माझी मुलं चांगल्या प्रकारे शिकली पाहिजेत हाच त्यांचा ध्यास असतो. साहेबांच्या कृपेने साहेबांनी मला रत्नागिरी नगर परिषदेमध्ये बाल कल्याण समितीची सभापती केलं आणि त्याच वेळी मी रत्नागिरी नगर परिषद शाळांचा आढावा घेतला, आपल्या बालवाड्यांचा आढावा घेतला आणि आपल्या शाळेमध्ये का मुलं येत नाही तिथे आता बालवाडीचे 6 तुकड्या झालेल्या आहेत आणि हा केलेला खरोखरच यशस्वीपणा माझाही उत्साह वाढला आणि साहेबांनी सुद्धा दामले विद्यालयाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केलेली आहे. आज छान सुंदर सुसज्ज अशी इमारत दामले विद्यालयाची होत आहे. नुसती इमारत सुसज्ज होऊन जमत नसतं तर त्यामध्ये मिळणारं शिक्षणही त्याच दर्जाचं लागतं. सर्व शिक्षक अतिशय जीव तोडून आपल्या मुलांना शिकवतात. स्कॉलरशिपचा रिझल्ट असू दे, सर्व रिझल्टमध्ये आपली मुलं प्राधान्याने जास्त म्हणजे प्रायव्हेट शाळेपेक्षा सुद्धा आता दामले विद्यालयाची मुलं जास्त आहेत. आज सकाळी शाळेत येईपर्यंत काही पालकांचे फोन होते की मॅडम काही करून दामले विद्यालयामध्ये एवढा प्रवेश द्या. तसं आज सकाळी शिक्षणाधिकारी मॅडमबरोबर जो पहिला कार्यक्रम केला तो मी ज्या मराठी शाळेमध्ये शिकलो त्या मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. पण आज मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राज्याचा उद्योगमंत्री म्हणून काम करतोय. अनेक वेळा मला परदेशात जाण्याची संधी मिळते, पण मी मराठी बोलतोय म्हणून माझा कुठं कमीपणा झालाय असं अजिबात नाही. मी सगळ्यात जास्त वेळा दावोसला जाणारा उद्योगमंत्री आहे, पण दावोसला गेल्यानंतर फक्त इंग्रजीतच बोललं पाहिजे असं जर काय कोणाचा न्यूनगंड होता असेल तर तुम्ही बदलून टाकला आणि मोठमोठ्या उद्योजकांबरोबर त्यांना पाहिजे तर दुभाषी घेऊ दे नाही तर नको घेऊ दे हा त्यांचा प्रश्न आहे असं समजून माझ्या मातृभाषेतनं परदेशामध्ये बोलताना देखील मला कधी लाज वाटली. त्याच्यामुळं मराठी बोलल्यानंतर परदेशामध्ये जाता येत नाही, मराठी बोलल्यानंतर इंग्रजी बोलणाऱ्यांचं आक्रमण आपल्यावर होतं किंवा इंग्रजी भाषेचं आक्रमण आपल्यावर होतं. या सगळ्याला छेद देण्याचं काम जर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कोणी केलं असेल जे दामले विद्यालयाने केलंय त्याबद्दल त्या विद्यालयाच्या सगळ्या पालकांना मी धन्यवाद देतो. आणि शिक्षक चांगलं काम करतात याच्याबद्दल तुम्हाला याचं काही कारण नाही. शिक्षक चांगलं शिकवतायत, चांगलं काम करतायत म्हणूनच हे विद्यार्थी आपल्याकडे येत आहेत. परंतु विद्यार्थी येत असताना पालकांची मानसिकता ही सकारात्मक आहे, ती आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाची आहे. आता सर सांगत होते की 5वीच्या 5वी विद्यार्थी दामले विद्यालयाचे नासाला गेले. आता पुढच्या वेळीपासून 3च जातील अशी व्यवस्था मी केलेली आहे. बाकीच्या शहराला पण संधी मिळाली पाहिजे ना. शहरामध्ये फक्त दामले विद्यालय हुशार आहे, बाकी सगळे ढळ आहेत असं त्याचा चित्र निर्माण होईल. पण मी शिक्षकांचं कौतुक का करतो, मी अगदी प्रामाणिकपणानं पालकांना देखील सांगतो की राज्याचा मंत्री म्हणून काम करत असताना किंवा पालकमंत्री म्हणून काम करत असताना आलेलं काम करणं हे माझं मी कर्तव्य समजतो किंवा माझी ती जबाबदारी आहे. पण दामले विद्यालयाच्या शिक्षकांनी जेवढा पाठपुरावा हे दामले विद्यालय 10वी पर्यंत करण्यासाठी केला आहे तो महाराष्ट्रात कुठल्या शिक्षकांनी केला. या 2 मॅडमांचं सांगायचं मला बाकीची पण कामं आहेत, दामले विद्यालयाच्या पलीकडची पण कामं आहेत. त्या सरांना मी सांगायचं की तुमचं दामले विद्यालय फक्त महाराष्ट्रात मी काम करण्यासारखे अनेक कामं आहेत. परंतु जरी मी त्यांच्यावर रागावलेलो असेल तर आज मी त्यांना धन्यवाद देतो की शिक्षकांनी देखील कशा पद्धतीने पाठपुरावा करायचा, शिक्षकांनी देखील पालकांमध्ये कशा पद्धतीने विश्वास निर्माण करायचा हे त्यांनी करून दाखवलंय. आणि म्हणून पालकांच्या वतीने मी तुमचं कौतुक करतो. कौतुक केल्यानंतर पुढच्या वर्षी मुलं कमी होतात. आज मी ज्यावेळी महाराष्ट्रातल्या अनेक नेते मंडळींना सांगतो किंवा मंत्र्यांना सांगतो की माझ्या मतदारसंघातली दामले विद्यालय ही अशी शाळा आहे की ज्याच्या पहिल्या वर्गामध्ये 1लीच्या वर्गामध्ये 260 विद्यार्थी आहेत. बरोबर ना? किती विद्यार्थी आहेत?
म्हणजे 260 ना, 230 प्लस 30 वेटिंग म्हणजे 260. आणि पहिलीच्या वर्गामध्ये महाराष्ट्राच्या महानगरपालिकेमध्ये देखील 230 तुमच्या पहिलीच्या वर्गात नाही, एवढी ताकद या आपल्या दामले विद्यालयाची आहे. आणि म्हणून शिल्पाताईंनी सांगितलं की आपलं भविष्यातलं दामले विद्यालय हे देखील महाराष्ट्रातलं इमारतीतलं देखील नंबर 1 असलं पाहिजे. म्हणून जर 15 कोटी रुपये खर्च करून आपण 45 नवीन खोल्या त्या दामले विद्यालयासाठी बांधतो. त्याच्यानंतर अजून एक महाराष्ट्रामध्ये वातावरण तयार होईल. मी फक्त रत्नागिरीमध्ये वातावरण तयार होते असं म्हणणार नाही, की महाराष्ट्रामध्ये वातावरण तयार होईल. आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वातावरण तयार होईल की ज्या ठिकाणी पट चांगला आहे, ज्या ठिकाणी विद्यार्थी येतात तिथं महाराष्ट्र शासन ताकदीनं त्या शाळेच्या मागे उभं राहतं आणि प्रायव्हेट शाळेपेक्षा सुंदर इमारत ही बनवतं. हे मेसेज देण्यासाठी तरी 15 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. मगाशी कुणीतरी सांगितले की चांगलं बांधकाम ITI मध्ये झालं की आता बघायला जाणार आहे ते, पण हे काय मेहरबानी मी केली नाही. जर पालक विश्वास टाकून मुलं आपल्याकडे पाठवत आहेत, आणि मी अनेक वेळा सांगितले, पालक देखील सांगते की 6 वर्षाचं मूल झाल्यानंतर पुढे 16 वर्षापर्यंत ते तुमच्या ताब्यामध्ये असतं. त्याच्यामुळे एखादी चुकीची गोष्ट तुम्ही सांगितली आणि घरी गेल्यानंतर पालकांनी ती करेक्ट केली तरी मुलं ऐकत नाहीत. मुलं सांगतात माझ्या शिक्षकांनी मला शिकवलंय तेच खरं आहे, तुम्ही आई बाप असलात तरी ते खोटं आहे. ही पिढी आजही महाराष्ट्रामध्ये कार्यरत असल्यामुळे आपला महाराष्ट्र संस्कृत आहे. त्याच्यामुळे शिक्षकांची जबाबदारी देखील फार मोठी आहे. आपण योग्य ते ज्ञान विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. वेगळ्या आक्रमणापासून विद्यार्थिनी बाजूला राहतील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. ज्या पद्धतीने विकृती महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी वाढते, ती विकृती ठेचण्याचं मार्गदर्शन मुलामुलींना दिले गेलं पाहिजे, पालकांना दिले गेलं पाहिजे. त्याच्यासाठी शिक्षकांच्या जबाबदाऱ्या आज वाढल्या आहेत. आपण असं म्हणतो की AI चा जमाना आहे, पण AI आल्यापासून तर अजून जबाबदाऱ्या तुमच्या वाढल्या. आणि दुसरी जबाबदारी अशी वाढलेली आहे, आता आमचे मुख्याध्यापक जर फळ्यावर काय तुम्हाला शिकवत असतील तर एवढं तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे की घरी गेल्यानंतर पालक ChatGPT वर ते योग्य शिकवले की अयोग्य शिकवले हे मार्गदर्शन मुलांना करू शकतात. त्याच्यामुळे या आधुनिक जगाला सामोरं जात असताना जसे पालकांचे मी आभार मानले तशी तुमची देखील जबाबदारी वाढली याची जाणीव मी आपल्याला करून देतो.